डंख भाग 2. शलाकाच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागली. दणक्यांच्या बिल्डिंगवर रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या. मंद सुरात शहनाईचे स्वर ऐकू येत होते. संध्याकाळी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पिटकर वहिनी यायला आणि शलाकाचे बाबा ऑफिसमधून आल्याने दार उघडायला एक गाठ पडली. पिटकर वहिनी भारी साडी तर नेसल्या होत्याच, पण कधी नव्हे तो मेकअपही केला होता. शलाकाच्या आईला दारात बघून मुद्दाम पोंक्षे वहिनींशी मोठ्याने बोलू लागल्या. आकाशच्या लग्नाचं रिसेप्शन 5 स्टारमध्ये ठेवलंय हे बरं केलं बाई, नाहीतर एखाद्या हॉलमध्ये लग्न लावून मोकळे होतात लोक. पिटकर वहिनींचं ते ठसकेबाज बोलणं ऐकून शलाकाची आई अवाक झाली. याच का त्या बाई ज्या शलाकाच्या थाटात संपन्न झालेल्या साखरपुड्याचं तोंड भरून कौतुक करत होत्या. एका स्थितीत बसल्याने शलाकाचे अंग आंबून गेले होते. सतत पेपर्स तपासल्यामुळे डोळ्यांवरही ताण आला होता. तिने हातातील लाल पेन खाली ठेवले आणि हात उंचावून आळोखे पिळोखे दिले. आता पेपर्सचा एकच गट्टा उरला होता. पेपर्सचा गट्टा घेऊन वर्गात शिरताच मुलांचा होणारा हल्लागुल्ला आठवून शलाकाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. डोळ्यावर पाणी मारून परत पेपर्स तपासण्याचे ठरवून ती उठली आणि बेसिनवर डोळ्यांवर पाणी मारू लागली. धाडकन दार लावण्याचा आवाज ऐकून ती दचकलीच. आई संतापाने फणफणत होती. मुद्दाम मला ऐकू जाईल अशा आवाजात ती दणगीन आपल्या सुनेचं कौतुक करत होती. किती हुशार आहे, आकाशला कशी शोभते, त्याच्या बरोबरीने कमावते, आई नक्कल करीत बोलत होती दणगीन. शलाकाला हसू आले. इतके दिवस आई बजावत असे आकाशच्या आईला दणगे काकूंना अहो आई म्हणायचं. तुझ्या भावी सासूबाई आहेत त्या. जाऊ दे लता, आता सोडून दे सगळं. आकाश आणि शलाकाचं लग्न हा विषय संपला आहे. आकाशने आपल्या ऑफिसमधल्या मुलीशी लग्न केलंय हे सत्य तुला पचवायलाच हवं. शलाकाचे बाबा बायकोला मृदू आवाजात समजावित होते. अशी कशी सोडून देईन, आई तावातावाने म्हणाली. इतकी वर्ष एकत्र फिरले, सर्वसंमतीने साखरपुडा झाला आणि नंतर ऑफिसमधली मुलगी आवडली म्हणून लग्न करून मोकळा झाला. आईचा संताप शिगेला पोहोचला होता. शलाकाने आवेगाने आलेला हुंदका परतवला. काय खोटं बोलत होती आई. झाले ते झाले. आता शलाकाचं नाव वधूवर सूचक मंडळात घालायला हवे, बाबा आईला म्हणाले. तशी शलाकाच्या हातातील पेन थरथरले. माझं लग्न आकाश सोडून दुसऱ्याशी कसं शक्य आहे? आकाशच्या जागी दुसऱ्या कुणाला आपण स्वीकारू शकतो? नाही, शक्यच नाही. शलाकाने जोरजोरात मान हलवली. आकाश लग्न झाल्या झाल्या बायकोबरोबर नोकरीसाठी बंगलोरला निघून गेला असं कळलं तेव्हा शलाकाला हायसं वाटलं होतं. दृष्टी आड सृष्टी, पण अजूनही आपण त्याला विसरलो नाही हे तिला पदोपदी जाणवे. त्याच्या बाईकच्या हॉर्नसारखा आवाज आला की तिला त्याचा भास होई. शाळेतही हजेरीच्या वेळी आलोक मेहताला ती चुकून आलोक दणगे म्हणून पुकारत असे, तर कधी आकाश तिच्या कानात अहो आलोकच्या आई म्हणून कुजबुजतोय असा भास होत असे. मनातील वादळ लपविण्यासाठी शलाका स्तब्ध होऊन उभी होती. तिची मूकसंमती समजून आईबाबांनी तिचं नाव शुभमंगल वधूवर सूचक मंडळात घालायचे ठरवले. आईने शेजारच्या पोंक्षे काकूंना घेऊन एका ज्योतिषाकडून शलाकाची पत्रिका करून आणली आणि बाबांबरोबर वधूवर सूचक मंडळात गेली. मंडळाच्या बाईंनी दिलेला फॉर्म काळजीपूर्वक भरला. मुलीची रास, नक्षत्र, गण इत्यादी. पण मॅरिटल स्टेटस या रकान्यापाशी थबकले. लोकांपासून सत्य लपवून ठेवायचं नाही, कारण ते कुठून तरी उघडकीस येतच या मताचे शलाकाचे आईबाबा असल्याने त्या रकान्यात त्यांनी साखरपुडा होऊन लग्न मोडले असे स्पष्ट लिहिले. पैसे आणि फॉर्म बाईंकडे सुपूर्द केला. बाईंनी तो काळजीपूर्वक तपासला. त्या साखरपुडा मोडला या वाक्यावर थबकल्या. चौकशी केली नव्हती का? त्यांच्या या प्रश्नावर आईबाबांनी एकमेकांकडे हताशपणे पाहिले. जो मुलगा रात्रंदिवस डोळ्यासमोर होता त्याची चौकशी काय करायची? फॉर्म भरल्यानंतर शलाकासाठी स्थळं येऊ लागली. शलाकाच्या आईबाबांना उत्साह आला, पण हळूहळू लक्षात येऊ लागले की लोकांना स्थळ म्हणून नव्हे तर शलाकाचा साखरपुडा का मोडला यातच जास्त इंटरेस्ट आहे. एका मुलाने शलाकाशी फोनवरून बोलल्यावर तिला तो बरा वाटला. दोघांनी हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे दोघे भेटलेही, पण आल्यावर शलाकाने सांगितले की तो तिच्याशी लग्न करून तिच्यासारख्या साखरपुडा मोडलेल्या मुलीशी लग्न करून तिचा उद्धार करणार आहे, तिच्यावर उपकार करणार आहे असा आव आणत होता. ताबडतोब सर्वानुमते त्याला नाकारण्यात आले. साखरपुडा मोडला म्हणजे काय मोठा गुन्हा झाला, त्याला शलाका जबाबदार होती. दुसऱ्या मुलाशी शलाका चॅटिंग करू लागली. प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव घेतल्यावर तिने हा निर्णय घेतला होता.
थोडा वेळ चॅटिंग करून झालं आणि शलाकाने लॅपटॉप बंदच करून टाकला. आई बाबा, माझ्या लग्नाचा विषय बंद. मी मुळीच लग्न करणार नाही. शलाका संतापाने थरथरत होती. आई बाबा धसकलेच. काय झालं? आईने चाचरत विचारले. साखरपुडा झाला होता म्हणजे किती पुढे गेला होतात म्हणून विचारत होता निर्लज्ज. शलाकाच्या डोळ्यात शरमेने पाणी जमा झाले होते. किती पुढे म्हणजे? अरे देवा, याचा अर्थ लक्षात येऊन आईने कपाळाला हात लावला. काय काय भोगावं लागतंय माझ्या बाळीला. शलाकाच्या आईचं मन मायेनं काळजीनं भरून गेलं. तेव्हापासूनच शलाकाचं लग्न हा विषय मागे पडला. शलाका आपल्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये रमली होतीच. आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्येच गुंतून राहू लागली. दिवस पुढे सरकत होते. पोंक्षे काकू दुपारी सहज म्हणून शलाकाच्या आईकडे आल्या. शलाकाच्या आई, कळलं का? दणग्यांच्या आकाशचा घटस्फोट झाला. शलाकाच्या आई, कळलं का तुम्हाला? दणग्यांच्या आकाशचा घटस्फोट झाला, पोंक्षवहिनी म्हणाल्या. शलाकाच्या आईने आश्चर्याने आवाजला. तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पोंक्षेवहिनी पुढे काही बोलणार तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्या बोलत बोलत घरी गेल्या. कधी एकदा शलाका आणि तिचे बाबा घरी येतायत आणि त्यांना ही बातमी सांगते असं आईला झालं होतं. पण ही बातमी कळल्यावर त्या दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण शलाकाची आई गप्प बसणार नव्हती. काय ग सरू, आकाशचा घटस्फोट झालाय म्हणे? भांडी घासणाऱ्या सरूबाईला तिने विचारले. तशी सरूबाईची रसवंती धो धो वाहू लागली. काल घरला जाताना मला कळलं. कधी एकदा तुम्हाला सांगते असं झालं होतं. अव ती दणगे म्हातारी सारखं दाराला टाळं मारून बंगळूरला जात होते ते त्यासाठीच. ती आकाशची बायको पोराला आणि आकाशला सोडून सरळ अमेरिका का काय तिकडं निघून गेली. म्हणून तर हे दोघं बी तिथंच राहिल्यात. पण आता आकाशनं इकडं बदली मागून घेतले आणि समद हितच राहणार आहेत. शलाकाची आई मन लावून सगळं ऐकत होती. बरोबरच आहे. या प्रकरणात सगळ्यात जास्त तोंड द्यावे लागले होते ते तिलाच. टोमणे, कुत्सित नजरा, आगाऊपणाने केलेल्या चौकशा, सगळं सहन करावं लागलं होतं तिला. हल्ली दणगे पती पत्नी नातवाला बाबा गाडीत बसून फिरवताना दिसत. मंडळातून येताना शलाकाच्या आईची त्यांच्याशी बहुतेक वेळा गाठ पडत असे. दणगे तिला सामोरे आले की तिची नजर चुकवीत असत. तेव्हा शलाकाच्या आईच्या चेहऱ्यावर खुशीने स्मित उमटत असे. पेरेंट्स मीटिंग आटोपून शलाकाला शाळेतून घरी यायला उशीरच झाला होता. आजच्या मीटिंगमध्ये काय काय झालं याची मनातल्या मनात उजळणी करत शलाका झपझप पाय उचलत होती. तेवढ्यात शलाका अशी हाक ऐकून ती दचकून थांबली. समोर आकाश उभा होता, तब्येतीने हडकलेला. निस्तेज. कशी आहेस शलाका? त्याने हळुवारपणे विचारले. कशी वाटते? स्वतःवर कसाबसा ताबा ठेवत शलाकाने प्रतिप्रश्न केला. शलाका, आय एम व्हेरी. आकाशचे वाक्य पूर्ण होण्याआधीच शलाका झपझप पुढे निघून गेली होती. शलाकाने तोंडावर पाण्याचे हबकारे मारले आणि ती भिंतीला टेकून उभी राहिली, आपल्या हृदयाची धडधड ऐकत. आज कितीतरी दिवसांनी नव्हे तर वर्षांनी आकाश दिसला होता. जुन्या स्मृती पुन्हा उफाळून आल्या होत्या. जो कोणी एकेकाळी शलाकाच्या ध्यानीमनी स्वप्नी होता तो आकाश. त्याच्याबरोबर बाईकवरून केलेल्या सफरी, शेअर केलेली सुखदुःख, एकत्र पाहिलेली स्वप्न, त्याने कानात केलेली आलोकची आई अशी कुजबूज. आलोक आकाश दणगे. शलाका नकळत मोठ्याने म्हणाली. पण लगेचच भानावर येऊन तिने आजूबाजूला पाहिलं. नशीब आईबाबा समोर नव्हते. शलाकाने सुटकेचा निश्वास टाकला. आजकाल दणगेबाईंचे भजनी मंडळ, महिला मंडळ सगळंच बंद झालं होतं. नातू मोठा झाल्यानं अवकळ झाला होता. अरे रायन, अरे रायन असे ओरडत त्यांच्या मागे धावताना श्री व सौ दणग्यांची दमछाक होत होती. कसली ग बाई दणग्यांची ती सून, करिअर करण्यासाठी मुलाला सोडून सरळ अमेरिकेला निघून गेली. एक जण म्हणे, तर दुसरी म्हणे मला तर ती लग्नाच्या दिवशीच नटमोगरी वाटत होती. काय तो तिचा गाऊन, गळा आणि पाठ उघडी टाकणारा, काय ते तिचे लाडे लाडे इंग्रजी बोलणं. हो ना, 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन केलं म्हणून काय झालं? काही रीतभात आहे की नाही? बायकांचं असं बोलणं ऐकून शलाकाची आई थक्क झाली. ज्या बायका तिच्या पुढे आकाशच्या थाटामाटात साजऱ्या झालेल्या लग्नाचे मनसोक्त कौतुक करत होत्या, त्याच बायका त्याच्या घटस्फोटाची चर्चाही तितक्याच चवीने करीत होत्या. अशा लोकांची का बरं मी इतकी पर्वा करत होते? शलाकाच्या आईला वाटलं. आज बाजारातून यायला इतका उशीर? शलाकाने आईच्या हातातून पिशवी घेत विचारले.
हो अगं, तुझ्या ब्रह्मे मॅडम भेटल्या होत्या बाजारात. मग पुष्कळ वेळ गप्पा मारत होतो. आई रुमालाने घाम टिपत म्हणाली, तू आणि ब्रह्मे मॅडम? शलाकाने आश्चर्याने विचारले. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन आई घटाघटा पाणी प्यायली. अगं, तुझ्यासाठी स्थळ सांगत होत्या. त्यांच्या लांबच्या नात्यातल्या मुलाचं स्थळ. अक्षय देशपांडे म्हणून. भरपूर शिकलेला, निर्व्यसनी, सुस्वभावी आहे म्हणे. आई, जर पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढलास तर मी तुझ्याशी बोलणंच बंद करीन, शलाका वैतागून म्हणाली. तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं काही सुचतच नाही का? नाही, शलाकाची आई ठामपणे म्हणाली. अगं, तुझ्या लग्नाच्या काळजीने रात्र रात्र झोप लागत नाही आम्हाला. तुझ्या मैत्रिणींची लग्न होऊन मुलं झाली त्यांना, आणि तू मात्र. शलाका, तुझं वय वाढत चाललंय ग. काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात बाई. उशीर झाला तर कशालाच अर्थ उरत नाही बघ. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला? तुझा समवयस्क जोडीदार, तुझ्या सुखदुःखात भागीदार. पुढचं ऐकायला शलाका थांबलीच नाही. आज सुट्टी असल्याने शलाका निवांत लोळत होती. बाबा पुस्तक वाचत होते तर आई मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती. आणि बेल वाजली. कोण आला असेल बरं? बाबांनी दरवाजा उघडला. दरवाजात दणगे पती पत्नींना पाहून ते स्तंभित झाले. आम्ही आत येऊ शकतो का? बळेबळे हसत दणग्यांनी विचारले. बाबा काहीच न बोलता बाजूला झाले. तशी दणगे पती पत्नी सोप्यावर स्थानापन्न झाले. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. वातावरणात एक प्रकारचे अवघडलेपण जाणवत होते. एक प्रस्ताव तुमच्यापुढे ठेवायला आलो आहोत, श्रीयुत दणग्यांनी प्रस्तावना केली. तिघांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. आमच्या आकाशचं लग्न शलाकाशी व्हावं अशी मागणी घालायला आलो आहोत, दणगे एका दमात बोलले. काय, एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसं झालं? सारेजण एकदम स्तब्धच झाले. शलाकाची आई लवकर सावरली. पण त्याला तर ती शिक्षिका आहे म्हणून नको होती ना? तिने विचारले. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, चिरडीला येत दणगेबाई म्हणाल्या. ही आयडिया कोणाची आहे? आवाजावर संयम ठेवत शलाकाच्या बाबांनी विचारलं. अहो, अर्थातच आकाशची, दणगेबाई ठसक्यात म्हणाल्या. तो म्हणाला नाही तरी शलाकाचं लग्न होत नाहीये तर मीच करतो तिच्याशी लग्न, त्या मानभावीपणाने म्हणाल्या. आणि शलाकाच्या हृदयातील एका कोपऱ्यात आकाशचे जे अस्तित्व दडले होते त्याच्या क्षणात ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. ती आकाशपासून मनाने पूर्णपणे मुक्त झाली होती. त्वेषाने ती पुढे झाली. दणगेबाई, तुमच्या मुलाला विचारा, त्याला बायको हवी आहे का? त्याच्या मुलाला सांभाळायला आया कमावती आया, जी मुलाला सांभाळेल, म्हणजे आई वडिलांना त्रास नाही, आणि वरून कमावती म्हणजे तिला फुकट पोसावी लागणार नाही. अगदी असाच विचार आहे ना तुमच्या मुलाचा? शलाकाचा आवाज चढला. ती गरजली. दणगे, उठा आणि चालायला लागा. परत आमच्या घराची पायरी चढू नका. शलाकाचा रुद्र अवतार पाहून दणगेंची भांबेरी उडाली आणि ते दोघे लगबगीने शलाकाच्या घरातून बाहेर पडले. आपलं पितळ उघडं पडलं या जाणीवेने शरमिंदे होत चेहऱ्यावरचा रंग उडालेले दणगे बाहेर पडल्यावर शलाकाचे बाबा म्हणाले. बरं झालं शलाका, तू अशा स्वार्थी माणसांच्या घरी लग्न होऊन गेली नाहीस ते. शलाकाचं मन आता पूर्ण निरभ्र झाले होते. आकाशचे तिच्या काळजातील अस्तित्व पार पुसून गेले होते. आता ती पूर्ण मोकळी झाली होती, पूर्णपणे मुक्त. बाबा, मला लग्न करायचं आहे, त्या रात्री शलाका म्हणाली. तिच्या स्वरातील ठामपणा पाहून आई बाबा आश्चर्यचकित झाले. आमच्या ब्रह्मे मॅडमनी सांगितलेलं स्थळ आहे ना, त्याच्याशी करायचंय? आईने मनातील आनंद लपवीत विचारले. अक्षय देशपांडेशी? हो, तोच. कोणी होता तो? बघते बाई त्याचं लग्न झालंय की नाही ते. आईने वेगाने हालचाली सुरू केल्या. अक्षय देशपांडेला शलाका भेटली आणि काय आश्चर्य, दोघांचे सूर पटकन जुळले. अक्षय नाममात्र घटस्फोटित होता. दोघांनीही भावनांची वादळे सोसल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांचा आपापसातील समंजसपणा एकमेकांना पूरक ठरला व पुढील गोष्टी फार वेगाने घडल्या. शलाकाच्या शाळेच्या एच.एम. ब्रह्मे मॅडम यांचा लांबचा नातेवाईक असलेला अक्षय एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत होता. त्याचे आई वडील गावाला राहत होते. सर्वांची पसंती झाली आणि अगदी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे ठरले. हे इतक्या वेगाने घडले की एका टप्प्यावर शलाका भांबवून गेली. आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना? याबद्दल तिच्या मनात अस्वस्थता दाटून आली. तिची चलबिचल सरूबाईच्या लक्षात आली. शलाका एका जागी निशब्द बसलेले पाहून सरूबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. लग्न म्हणजे जुगार असतो ताई. जोडीदार चांगला मिळाला तर दिवाळी, नाही मिळाला तर शिमगा.
पण हा जुगार खेळावा तर लागतोच. तो खेळला नाही तर आयुष्यभराचा एकटेपणाचा वनवास कपाळी येतोच येतो. तवा लग्नाला खुल्या मनाने तयार व्हा. पुष्कळ सोसलंय तुम्ही. देव तुमच्या पाठीशी उभा आहे हे ध्यानात ठेवा. ब्रह्मे मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच देशपांडे मंडळी अतिशय सज्जन व सुसंस्कृत निघाली आणि शलाका त्या घरात पटकन रुळली. अक्षय तिच्या आवडीनिवडी जपत होता, तसेच शलाका सुद्धा संसार व शाळा यांचा समतोल राखत होती. त्यातच शलाकाची गोड बातमी कळाली आणि आपण आता आजी आजोबा होणार या कल्पनेने शलाकाचे आई बाबा मोहरून गेले. इकडे देशपांडे कुटुंबीय सुद्धा या बातमीने आनंदित झाले. अक्षय हर प्रकारे शलाकाची काळजी घेत होता. शलाकाच्या सासूबाई सासरे तिच्यावर शाळा आणि घर यांची जबाबदारी कमी करण्यासाठी येथेच येऊन राहिले होते. सासूबाई शलाकाची आस्थेने विचारपूस करून तिचे डोहाळे पुरवीत होत्या. आल्या गेल्याकडे आपली सून किती गुणी आहे याचे कौतुक करत होत्या. तर शलाकाची आई बाळंतिणीचा आहार, नवजात बाळाची काळजी इत्यादी विषयांवर यूट्यूब अनुभवी स्त्रियांकडून माहिती घेत होती. 7व्या महिन्यात शलाकाचे दोन्हीकडील डोहाळे जेवण पार पडले आणि ती माहेरी राहायला आली. रेग्युलर चेकअप, पौष्टिक आहार यांनी शलाकाच्या अंगोपांगी तेज दिसू लागले होते. सरूबाईंनी मालिशवाल्या बाई आणल्या होत्या, त्यांना फिक्स केले. ताई, काल त्या दणगेबाईनं गाठलं होतं मला आणि लय चौकशा करत होती म्हातारी. सरूबाई भांडी घासता घासता म्हणाली. अगं बाई हो? शलाकाच्या आईने आश्चर्याने विचारले. म्हणाली, शलाकाचा नवरा काय करतो? कसा आहे स्वभावानं? तिचे सासू सासरे कसे वागतायत तिच्याशी? काय न काय. म्या म्हणलं लय चांगले आहेत समदे. शलाकाताई एकदम खुश आहे तिच्या संसारात. तशी चेहराच पडला दणगेबाईचा. सरूबाई खुदूखुदू हसत म्हणाली. त्या दिवशी शलाकाच्या आईने दृष्ट काढली शलाकाची. हो, उगाच कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या शलाकाला. अक्षयचा रोज फोन येत होताच. शनिवार रविवार भेटायला येत होता. तर सासू सासरे शलाकाची चौकशी करीत असत. यथावकाश शलाका बाळंतीण झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सर्वजण आनंदाने न्हाऊन निघाले. बाळाचं निगुतीने करण्यात दिवस अपुरा पडू लागला. बाळाची दुपटी, जबली यांनी घर सजले. अक्षय आणि त्याचे आई वडील त्याच्या बाळाला बघण्यासाठी फेऱ्या वाढल्या. यथावकाश बाळाचे अत्यंत थाटात बारसे झाले आणि शलाका बाळाला घेऊन सासरी रवाना झाली. घर सुने सुने झाले. मात्र समंजस देशपांडे कुटुंबीय शलाकाच्या आईबाबांना बाळाशी खेळायला बोलवात, तर कधी शलाका आणि अक्षय बाळाला घेऊन इकडे येत. शलाका बाळाला घेऊन 4 दिवसांसाठी माहेरी राहायला आली होती. बाळाला घेऊन संध्याकाळी ती खाली फिरत होती. आवारात मुलं खेळत होती आणि त्यांचा खेळ बाळ टुकूटुकू बघत रमलं होतं. शलाकाही मुलांचा खेळ बघण्यात गुंगून गेली होती. तेवढ्यात तिला रायन रायन अशा हाका ऐकू आल्या. ओळखीचा आवाज, आकाशचा आवाज. शलाकाने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले. समोरून आकाश येत होता. निस्तेज हडकलेला, केसांच्या बटाही अधूनमधून पांढुरक्या झालेल्या. शलाकाला आकाशमुळे भोगावे लागलेले दुःखदायक दिवस आठवले आणि ती पुढे झाली. आकाश, तिने हाक मारली. आकाशने दचकून पाहिले. हे बघ माझं बाळ. आकाशने बाळाकडे बघितल्यासारखे केले आणि छान आहे असे काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला. नाव नाही विचारणार बाळाचं? शलाकाने विचारलं. काय नाव ठेवलंय? मलूल स्वरात चाचरत आकाशने विचारलं. आशय. माझ्या अन अक्षयच्या नावाची अक्षरं आमच्या बाळाच्या नावात हवी होती ना, म्हणून आशय. अक्षय मला आशयची आई म्हणून हाक मारतो. आकाशचा चेहरा पडला. तो तिकडून निसटायचा प्रयत्न करू लागला. शलाकाच्या ते लक्षात आले. अरे आकाश, तुला कधीपासून मला थँक्स म्हणायचं होतं. कशाबद्दल? आकाशने चाचरत विचारले. शलाकाने त्याच्यावर नजर रोखली आणि सावकाश एक एक शब्द उच्चारत ती म्हणाली. तू माझ्याशी लग्न करायचं नाकारल्यामुळेच मला अक्षयसारखा सज्जन आणि सुसंस्कृत पती मिळाला. शलाकाने आकाशवर शेवटचा वार केला. इतकी वर्ष जपून ठेवलेला जहरी डंक शलाकाने मारला होता. असा डंक ज्याची वेदना आकाश जन्मभर विसरू शकणार नव्हता. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.